नमस्कार. आपण आत्ता आहोत नगरपंचायत मंडणगड वार्ड क्रमांक 1मध्ये. रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे की वारंवार त्याची डागडुजी केली जाते आणि ते परत त्याच अवस्थेत येतात. असं का घडतं? मग काय त्याची नीट काळजी घेतली नाही जात की हलगर्जीपणा केला जातो की मुद्दाम सारखे पैसे काढण्यासाठी असं काम केलं जातं हे कळत नाही. नगरमध्ये वार्ड क्रमांक 1 हा कोणाचा आहे तर स्वतः खुद्द नगराध्यक्ष मॅडम आहेत, त्या पण याच वार्डामधल्या आहेत. तर त्यांच्याच वार्डामध्ये जर अशी कंडिशन असेल तर बाकीच्या वार्डातल्या नागरिकांनी करायचं काय? आपण पाहू शकतो, एखादी मोठी गाडी जर इथनं पास होत असेल आणि बाजूने जर कुठले माणसं कोणी नागरिक असेल तर अंगावरती पाणी उडते आणि खड्डा कुठला रस्ता कुठला हे पण इथं कळत नाही. बघा, 2 गाड्या जेव्हा बाजूने जातात तेव्हा रस्ताच उरत नाही आणि जेव्हा धो पाऊस पडतो तेव्हा तर म्हणजे माझ्यामध्ये इथून बाईकवाल्यांनी आणि रिक्षाने जायचं एवढी बिकट अवस्था आहे. वार्डातले लोक आहेत, कशा पद्धतीने येत आहेत काय बघा, शाळेचे विद्यार्थी आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, नागरिक इथनं येत आहेत, त्यांना खूप त्रास होतो आहे. बघा, ही मोठी गाडी जाते, समोरनं बाईक येते, बघा काय कंडिशन आहे. म्हणजे रस्त्यावरनं बाईक चालवायला सुद्धा खूप कठीण जाते आणि यातूनच रोज नागरिक ये जा करतात. तर नगरपंचायत याच्याकडे का लक्ष देत नाही हे बघू शकतो आपण. स्वतः नगराध्यक्ष मॅडमसुद्धा याच रस्त्याचा अवलंब करतात. त्या बघा, त्यांनासुद्धा किती त्रास होते जाताना. पण ते हे मुद्दे का मांडत नाही आहेत किंवा मांडत असतील तर त्याच्यावर योग्य तो जो उपाय आहे तो का केला जात नाही आहे. माझी नगरपंचायत अधिकाऱ्यांना विनंती आहे की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या आणि नागरिकांसाठी योग्य तो जो काय अवलंब आहे तो करा. वारंवार त्याच गोष्टी सांगायच्या आणि त्याच गोष्टी काढायच्या हे चुकीचं आहे. प्लीज ह्याच्याकडे लक्ष द्या.